तसेच ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांना मी नम्र विनंती करेन की त्यांनी श्रीयुत उमेश कुळे यांचं पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आपल्या मंडळाला भेट दिलात त्याबद्दल मंडळ तुमचे सतशः आभार व्यक्त करीत आहे आणि जे सहकार्य तुम्ही केलेले आहे तसंच सहकार्य मंडळावरती करत राहा ही श्रींच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। गोल्फाली या संघाने आपले प्रतिनिधी पाठवायचा आहे, स्टेजवरती एक प्रतिनिधी पाठवायचा आहे गोल्फाली या संघाने। आणि हा सामना जरा चुरशीचा होईल व रोमांचक होईल। दोन्ही असे बलाढ्य संघ आपल्या विभागातील व आपल्या वर्लीतील मोठी फटकेबाजी होईल व चांगली गोलंदाजी आपल्याला पाहावयास मिळेल या सामन्यामध्ये। आणि सलामीचे फलंदाज आलेले आहेत ते विजय व ननका। आणि सामना सुरू होतोय आणि पहिला षटक घेऊन येते तो कुणाल गावण, वर्लीचा वंडर बॉय असं ज्याला म्हटलं जातो तो कुणाल गावण। आपल्या फिरकीच्या गोलंदाजीवर ज्यांनी मोठ्या मोठ्या फलंदाजाला फिरवलेला आहे तो असा कुणाल गावण। त्यांचा पहिला चेंडू कुणाल गावण यांचा विजयासाठी आणि हा फिरवलेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर झेलबाद। मी म्हटलंच होतं की मोठ्या मोठ्या फलंदाजाला कुणाल गावण यांनी फिरकीच्या जोरावरती फिरवलं होतं आणि पहिल्या चेंडूवर पहिलाच धक्का लागतोय गोल्फर या संघाला। डीजे तसेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते विशाल भाटकर यांना मी नम्र विनंती करेन की त्यांचं श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। श्रीयुत मणिलाल गुप्ता टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। जे सहकार्य आपल्याला लाभलेले एसपीपी मित्रमंडळ आयोजित ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक मंडळाचे हितचिंतक ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे वर्ली स्पोर्ट्स क्लब या क्रीडांगणावरती आज ओरमचे जे क्रिकेट सामने आयोजित केलेले आहेत त्यासाठी जे तुमचा बहुमूल्य वेळ काढून आपण मंडळाला भेट दिलात त्याबद्दल मंडळ आपले शतशः आभार व्यक्त करीत आहे। आणि आपल्या मैदानातली प्रभाकर मेहता जिथे कुठे असतील व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचे। प्रभाकर मेहता यांना विनंती की स्टेजवरती कृपा करून यावे कारण त्यांचे आवडते प्लेयर सूर्य जलता नहीं जलाता है आला आहे स्टेजवरती। प्रभाकर मेहता प्लीज स्टेजवरती यावे।
5 चेंडूमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत कुणाल गावंड यांनी आपल्या गोलंदाजीवरती. अजून एक चेंडू शिल्लक. प्रभाकर मेहता यांना विनंती. स्ट्राईक वर आहे तो ननका. प्रभाकर मेहता आलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे फेरबदल आणि हाही चेंडू खोलवर टप्प्याचा आणि यष्टी उद्ध्वस्त झालेली आहे. त्रिफलचित कुणाल गावंड यांना 2 गडी भेटत आहेत. 2 गड्यांना बाद करून चांगली गोलंदाजी. डीजे साजन सरांचे असे लाडके स्टेजवरती त्यांचं आगमन झालेलं आहे. आलेले पाहुणे श्री सूर्या यांचे स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रभाकर मेहता. पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करतील. आणि प्रभाकर मेहता यांचा एक स्लोगन आहे त्या खेळाडूसाठी, सूर्या जलता नाही जलाता है. असाच खेळत राहा सूर्या आणि आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करत राहा. बेस्ट ऑफ लक. आणि आपल्या वर्लीचे नावाजलेले असे गोलंदाज ओम प्रकाश उर्फ सोनी चाचा गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत आपल्याला. आणि आपल्या मैदानातली नावाजलेली अशी टीम वर्ली पॅकर मोठे धुरंधर व मोठे फटके मारणारे असे प्लेयर्स त्यांच्या टीम मध्ये खेळत आहेत सध्या तरी. आणि त्यांच्यामधला एक नावाजलेला असा प्लेयर कुणाल गावंड, त्यांनी 2 विकेट काढल्या होत्या पहिल्याच षटकामध्ये. आणि सोनी चाचा यांचा पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा. पुन्हा एकदा आणि आपल्या स्टेजवरती खूप नशीबवान आहोत आम्ही, आमच्यासाठी जे खेळणारे राजेश धोबी ज्यांचा नुकताच UK मध्ये सिलेक्शन झालेले आहे 6 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी, ते राजेश धोबी. तर मी आपले सरांना विनंती करतो, हां त्यांना मी विनंती करू राजेश सरांना राजेश धोबी यांचं स्वागत आणि सत्कार करावा. राजेश प्लीज. आणि कुणाल गावंड यांचे कष्ट तुम्हाला दिसतच असतील यष्टांच्या पाठी, नाही तर लॉंग ऑनच्या इथून तरी आपल्या टीमला राजेश सांभाळत आहेत धोबी. कुणाल गावंड असे आपले लाडके खेळाडू मैदानातले. सोहेल हॅलो. तसेच सोहेल शेख यांची देखील इतर स्वागत करीत आहोत. US स्पोर्ट्स म्हणजे म्हणजेच उमेश आणि साजन स्पोर्ट्स यांच्यासाठी खेळणारे सोहेल शेख, ज्यांना चीता कॅम्पची रफ्तार असं बोलण्यात येतं. तर त्यांना विनंती, तसंच सरांना विनंती की त्यांनी त्याचं स्वागत करावं. सोहेल शेख यांचे स्वागत आपले सर करीत आहेत. धन्यवाद. आणि षटक क्रमांक 2 5 चेंडू पूर्ण, धाव संख्या स्थिरवली ती 12 वरती. अजूनही मोठा फटका काहीसा आपल्याला दिसला नाही आहे.
गोल्फरी या संघामधून. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे यष्टीरक्षक खाली आणि झेल बाद. संदेश कानडे यांनी दुसरी झेल पकडलेली आपल्या संघासाठी. की UK साठी एका खेळाडूचं सिलेक्शन झालं आहे. तसंच आपल्या मैदानामध्ये पण एक असा खेळाडू आहे, तोही UK खेळून आलेला होता. त्याचं नाव आहे तो कुणाल गावंड. आणि तो हा खेळाडू वर्ली पॅकर या संघामध्ये खेळत आहे. आणि चॅलेंजिंग ओव्हरचा हा पहिला चेंडू, वाईट चेंडू, धाव भेटते. धाव संख्येमध्ये बरोबर धाव संख्या होती ती 13. आणि गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे राकेश हे गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. चॅलेंजिंग ओव्हर. आणि राकेश यांचा फुलटॉस चेंडू, चेंडू जाते कुणाल गावण यांच्याकडे आणि एक धाव भेटते. धाव संख्या होते ती 14. आणि 50-50 ओव्हर आहे ही. या ओव्हरमध्ये मोठे फटके आलेच पाहिजे, नाही तर तुमच्या धावा मायनस होतील जर 16 धावा केला नाही तर तुम्ही. आणि चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, निर्धाव पद्धतीची सांगता होते. पुन्हा एकदा राकेश, पुन्हा एकदा चांगला टप्पा. फलंदाजाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत पण मारून देत नाही. आणि तिथे असं वाटतंय चान्स होता रनआउटचा. 2 धावा भेटत आहेत. या 2 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 16 वरती. चांगली गोलंदाजी करतात राकेश आपल्या संघासाठी. आणि चांगले क्षेत्ररक्षण पण होते वर्ली पॅकर या संघाचं. कुणाल गावंडे कर्णधार वर्ली पॅकर या संघाचे. पुन्हा एकदा राकेश, खोलवर पद्धतीचा चेंडू, समोरच्या दिशेने चेंडू जाते तिथे सोनीच्या येत आहेत. आणि एकच धाव भेटते. आणि एका धावाने धाव संख्या होती ती 18. आणि शेवटचा चेंडू 50-50 ओव्हरचा. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल तिथे होत नाहीये. पाहूया धावा किती भेटत आहेत. एकच धाव भेटते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे ओम प्रकाश यांच्याकडून. आणि ओव्हरचं समाप्ती होते. आणि आता पाहूया आपण किती मायनस होत आहेत. 4च रन भेटतील या 50-50 ओव्हरचे. आणि या 4 रनांनी धाव संख्या जाऊन पोहोचते ती 16 वरती.
आणि अजून एक फिरकी गोलंदाज संदेश कानाडे. आणि यष्ट्यांच्या पाठी काहीसा फेरबदल होतोय. मंदार लांबे येत आहेत यष्टी रक्षणासाठी. पाहूया. आणि कुणाल गावण यांनी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आणि पहिला चेंडू संदेशांचा चेंडू वरती उडालेला आहे आणि यष्ट्यांच्या पाठी झेल होते. स्वतः यष्टी रक्षक मंदार लांबे यांनी झेल घेतलेली आहे. पुन्हा एकदा धक्का डीजे. योगेश. आता पाहूया हा योगेश पेनकर सारखी फटकेबाजी करतो का. आणि संदेशांचा वाईट चेंडू. आणि या वाईट चेंडूने धाव संख्या होते ती 17. काहीशे कर्णधार कुणाल गावंड गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देत होते, पण त्या कान मंत्राचा काही फायदा होत नाही. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव भेटते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 18 वरती. आणि योगेश आलेले आहेत आपल्या संघाचा भार सांभाळण्यासाठी. आणि कर्णधाराकडे चेंडू जाते. कुणाल गावंडी ते चेंडूच्या खाली येत आहेत आणि एक धाव काढली जाते कुणाल गावंडच्या इथून आणि धाव संख्या होते ती 19. आणि प्रेक्षकांना आतुरता की कुणाल गावंड अजून एक षटक टाकतील का आपल्या संघासाठी. लेफ्ट आर्म टाकतील असे बोलतायत कुणाल गावंड. पुन्हा एकदा चेंडू फिरवलेला आहे पण तो काही फिरला नाही आणि वाईट चेंडू जात आहे आणि धाव संख्या होते ती 20. आणि कुणाल गावंडच्या इथे चेंडू जातो आणि झेल बाद डीजे. मालक संकेत मोरे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आणि संदेशांचा फुल टॉस चेंडू त्यावरती स्विच हिट मारलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार आणि पहिला मोठा फटका येतो गोल्फर या संघाकडनं. डीजे. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. आणि देवेंद्र असं ठरून आले की मी आपल्या संघासाठी मोठी फटकेबाजी करणार आणि रन करणार. पण गोलंदाजा चांगलं कमबॅक. या आधीच्या चेंडूवरती चौकार मारला होता पण आता त्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकलेला आहे संदेशांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. शेवटचा चेंडू.
आणि मोठा फटका. चेंडू चाललाय गगनचुंबी सीमारेषा पार. सारण षटकार. डीजे आणि मला असं वाटलं होतं की स्वतः कर्णधार कुणाल गावंड गोलंदाजीसाठी येतील, पण त्यांनी चॉईस केलेला आहे अलिबागचा किंग आगरी शेर मिलिंद म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. उजव्या डावकुऱ्या हाताने मारा करतील आणि पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा निर्धाव पद्धतीचा आणि धाव संख्या स्थिरवली आहे ती 30 वरती. शेवटचा षटक. कुणाल गावंड यांनी चांगलं आपल्या संघाला नेतृत्व केलेलं आहे. मिलिंद म्हात्रे यांना फटकावलेले आहे. तिथे कुणाल गावंड येत आहेत आणि आज जातोय वन बाउन्स चौकार. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे कर्णधाराकडनं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा कुणाल गावंडच्या दिशेने चेंडू जातोय आणि 2 धाव तर काढले आहेत. आता पाहूया तिसरी धाव घेतलेली आहे आणि गचाला असे गोलंदाजाकडनं क्षेत्ररक्षण होते. थ्रो काहीसा. पुन्हा एकदा गोलंदाजी मारू करते मिलिंद म्हात्रे. समोर आहे तो देवेंद्र आणि देवेंद्र यांनी समोरच्या दिशेने फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षण येतोय धावत आणि 2 धावांची मांग केलेली आहे आणि तिथे एक्सटी रक्षकाच्या हातामध्ये धाव चित्त झालेले आहेत देवेंद्र. डीजे दोन चेंडू शिल्लक आणि मोठा प्रहार. तिथे फिल्डर नाही आहे आणि तिथे झेल सुटते आणि 1 धाव काढलेली आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 39. शेवटचा चेंडू या इनिंग मधला मिलिंद म्हात्रे यांचा. स्लोअर पदीचा चेंडू कव्हरच्या दिशेने सुरेख असा फटकार. थॉमस डाईस सिक्सर. सारण
कुठेही जाऊ नये. धन्यवाद यानंतर डीजे. होणारा सामना विनर विरुद्ध चालू असणाऱ्या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल त्यांच्याबरोबर विनर्स या संघाचा पुन्हा एकदा सामना होईल याची नोंद घ्यायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना गोलपादेव या संघाने 45 धावा उभारल्या. 46 धावांचं आव्हान दिला जिंकण्यासाठी. वरली पॅकर या संघाला एक चांगला आणि चुरशीचा सामना होईल याची शंकाच नाही, कारण या संघात पाहिलं तर चांगले फलंदाज आहेत. तितकाच सामना कोणाच्या बाजून झुकेल याच्यावरती मात्र प्रेक्षकांच्या सर्वांच्या नजरा असतील. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातील विजेता संघ आणि विनर्स, तरी विनर्स संघाला विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे मॅचसाठी. या चालू सामन्यानंतर आपला सामना होणार आहे विजेत्या संघासोबत. गोल्फादेवी संघ आपला एक प्रतिनिधी कृपया पाठवा ज्याला सर्व खेळाडूंची नावं माहिती असतील. गोल्फादेवी कर्णधार, आपल्याला विनंती असेल की आपला एक 12वा खेळाडू पाठवा. वर्ली पॅकर संघाला विनंती असेल की आपली सलामी जोडे मैदानात पाठवायची आहे. मॅचला सुरुवात होईल. सलामी जोडी मैदानात जाते. एका बाजूला पाहायचं झालं तर मंदार लांबे, दुसऱ्या बाजूला संकेत कानडे जे वरळीच्या मैदानात ब्लिझार्ड या नावाने सुपरिचित आहेत. कालच्या एक्झिबिशन सामन्यामध्ये सुद्धा त्यांची फलंदाजी बहरली होती. तितकंच सुंदर साथ देण्यासाठी मंदार लांबे येत आहेत. एक आपल्या नावाप्रमाणेच लांब लांब षटकार मारण्यामध्ये माहीर आहेत आणि मर्क कंपनीसाठी सुद्धा एक चांगलं क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्याच्यामुळे सलामीची जोडी एक घातक आणि विस्फोटक असेल. तसेच समोरच्या गोलंदाजांना सुद्धा त्यांच्यावरती मात्र एक कुरघोडी करावी लागेल, कारण सामना जर जिंकवायचा असेल तर हल्ले प्रत्यहल्ले होत राहतील. त्याला मात्र एक चांगलं उत्तर द्यावं लागेल. गोल्फादेवी संघनायक, आपला 12वा खेळाडू कृपया पाठवा. गोल्फादेवी सामना चालू करायचा आहे सर. विकास येत आहेत प्रथम गोलंदाजीसाठी. तर
हॅलो हॅलो माईक चेक. वळी पॅकर्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 30 चेंडूत 46 धावांची गरज. तर मॅचला सुरुवात होते. विकास पहिला चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा होता. झेल त्या ठिकाणी सुटतोय. जीवदान मिळत आहे मंदार लांबे यांना. हातामध्ये चेंडू गेला होता. दर्शन यांच्यामधून थोडासा झेल सुटलाय, त्यामुळे 1 धावाने श्री गणेश होतोय. स्ट्राईकला येईल संकेत कानडे. 46 धावांचं माफक असं आव्हान दिलंय. स्ट्राईकला संकेत, बॉलिंगसाठी विकास. यावेळेला मोठा फटका मारला, त्या ठिकाणी बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि विजय यांनी झेल पकडलाय. संकेत कानडे बाद होत आहेत. पहिला आघाडी बाद होतोय. वर्ली पॅकेट संघाला पहिला आदरा बसतोय संकेत कानडे यांच्या माध्यमातून. डीजे संकेत कानडे मात्र स्वस्तात बाद झाले. पहिल्या चेंडूवरती मोह काही आवडला नव्हता. चांगला चेंडू होता आणि तितकं सुंदर विजयांचा झेल होता. नवीन फलंदाज ज्यांना वरळीचा वंडर बॉय म्हणून संबोधलं जातं, कुणाल गावंड. विराट कोहली या नावाने सुद्धा याला ओळखलं जातं. आणि याच्याकडून एक अपेक्षा आहे की ISPLच्या रूलनुसार जसं आपल्या इथे 9 आपण ठेवलेलं आहे, ह्यांनी एक आजच्या मॅचमध्ये एक 9 जरूर मारावा. कारण का कालपासून फक्त एकच 9 मारला गेलेला आहे, तो सुद्धा VKM संघाचा साई प्रसाद मयेकर. नक्कीच, कारण या संघात पाहिले तर चांगले फलंदाज आहेत. मंदार लांबे, संकेत कानडे, कुणाल गावंड, संदेश कानडे आहेत. राकेश काळे यांच्याकडून ही अपेक्षा असते कारण 9 मारावा. आणि आज ती मात्र अपेक्षा प्रत्येकाला प्रेक्षकांची पूर्ण होईल, कारण काल साई प्रसाद मयेकर यांनी 9 मारला होता. स्ट्राईकला मंदार. रिव्हर्स मारण्याचा खेळाचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी चक्रव्यूह भेदलाय आणि 4 धावा मिळत आहेत मंदार यांच्या बॅटमधून. आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारताना दिसते. धावसंख्या होते ती 6. हॅलो यावेळेला तर सुंदर चेंडू होता. विकास यांचा पॉईंट ज्या दिशेने खेळला होता तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. आणि सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतील ते कुणाल गावंड यांच्यावरती. सुंदर एक खेळी करतायत, तितकं सुंदर लेदर क्रिकेटसुद्धा खेळतात विकास. हाही मोठा फटका मारण्याचा होता, प्रयत्न झाला होता, मात्र त्याच्यावरती सुद्धा बीट होत आहेत. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 6. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातील विजेता संघ आणि विनर, एक चांगली फाईट, चांगली मॅच पाहायला भेटेल यानंतर. आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर वारसलेल्या संघाने उत्कृष्ट खेळी करून आपला संघ फायनलमध्ये पोहोचवला आहे. उत्कृष्ट आयोजन आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्रीडा स्पर्धा सन्माननीय ॲडव्होकेट साजन सर यांच्या वाढदिवसानिमित्त हा रंगलेला 2 दिवसांचा महासंग्राम. आजच्या दिवसातील खुल्या गटांचा खेळ आपण पाहतोय. कालचा दिवस पाहिला तर VKM आणि जो वारसलीन संघामध्ये सेमीफायनलचा सामना झाला होता.
शेवटच्या क्षणापर्यंत एक सामना थरारक आणि रोमांचक अवस्थेत होता. शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र आर्यन भाटकर यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली होती आणि शेवटच्या चेंडूवरती वारसलीन या संघाने आपला विजयाचा शिक्कामोर्तब केला आणि दुसऱ्यांदा या मैदानातील दुसरी क्रीडा स्पर्धा असेल की त्यांनी आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं आणि एक चांगला खेळ झाला त्या ठिकाणी. रुपेश चव्हाण त्याप्रमाणे पाहायचं झालं तर यश आणि बाकीचे जे त्यांचे साथी खेळाडू होते त्यांनीसुद्धा आपल्या टीममध्ये कमेंटमेंट आणि एफर्ट लावले तर आपला संघ कसा जिंकू शकतो शेवटच्या क्षणापर्यंत बाजी हरली नाही आणि शेवटच्या क्षणाला सामना मात्र आपल्या संघाला विजय मिळवून दिला. असा संघ आज मात्र चालू सामने असतील त्यांच्यासोबत फायनलमध्ये खेळताना दिसेल. दुसऱ्या षटकासाठी त्यांच्या खांद्यावर धुरा दिली आहे ती गोलंदाजीसाठी देवेंद्र. तर स्ट्राईकला वन ऑफ द बेस्ट फिनिशर, वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर इन वरळी कुणाल गावंड. कृपया थोडं स्पीडअप करा पंचम, थोडंसं स्पीडअप करा. अजूनही आपल्याला फायनलचा सामना हा उजेडात खेळवायचा आहे. कृपया जे खेळाडू आतमधून चालले त्यांनी थोडंसं मैदानाच्या बाहेर जायचं आहे. गोलंदाजीसाठी देवेंद्र तर स्ट्राईकला कुणाल. यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मात्र चेंडू काही बॅटच्या रडारमध्ये आला नव्हता. निर्धाव चेंडू टाकण्यात देवेंद्र यशस्वी होत आहेत. कुणाल गावंड यांना जखडून ठेवलं आहे. थोडंसं दडपण असेल कारण हा सामना जिंकून पुढचा सामन्यात खेळायचा असेल तर स्वतःला फलंदाजी करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल कुणाल गावंड यांना. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं आणि एक धाव काही रोखू शकले नव्हते. एक धाव यशस्वी होत आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 7. दुसरं एक चांगलं असं षटक आहे. देवेंद्र चांगल्या षटक हाताळत आहेत. कुणाल गावंड यांना कुठेतरी एक बांधून ठेवण्यामध्ये प्रयत्न केला होता. स्ट्राईकला येथील मंदार यांच्याकडून सुद्धा अपेक्षा आहे लांब लचक षटकार खेचण्यामध्ये, ते सुद्धा माहीर आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी आणि 6 धावा येत आहेत मंदार लांबे यांच्या बॅटमधून. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होईल ती 13. मंदार लांबे यांच्याकडून चांगली फलंदाजीचे आणि चांगली फलंदाजी करतायत. खूपच सातत्य आपल्या क्रिकेटमध्ये ठेवलं आहे, आपल्या फॉर्ममध्ये सातत्य ठेवलं आहे. गतवर्षीचा विचार केला तर गतवर्षीच्या साजन सर चषकाचा बेस्ट बॅटरचा किताब मंदार लांबे यांना मिळाला होता आणि तेच आता फलंदाजीसाठी त्यांची वर्णी लागली. वर्ली पॅकर या संघात संकेत मोरे यांचा संघ एक उत्कृष्ट संघबांधणी केली आपल्या संघाची संकेत मोरे यांनी. यावेळेला त्रिपळा उद्ध्वस्त केलाय मंदार लांबे यांचा. सुंदर गोलंदाजी देवेंद्र यांची. दुसरा गडी बाद होतो या ठिकाणी. मंदार लांबेने एक षटकार जरूर खेचला होता मात्र तर 2 षटकार बॅक टू बॅक खेचले होते. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक देवेंद्र यांनी केले. संघाची धावसंख्या होते ती 19 धावा होत आहेत.
नवीन फलंदाज संकेत कानडे यांचेच बंधू संदेश कानडे. धावसंख्या झाली ते 19. धावसंख्या झाली ते 19. संदेश कानडे बॅटिंगसाठी 2 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या झाली ते 19. देवेंद्र यांचा या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेला बिगेट केलाय. पहिल्या चेंडूवरती सीमेरेषेच्या बाहेर चेंडू धाडलाय आणि 6 धावा मिळतात या चेंडूवरती. संघाची धावसंख्या होते या 6 धावांच्या मदतीने 25. पंचवीस धावा झाल्यात. यानंतरचं षटक हे 50-50 असेल. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. कुणाल गावण यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. या षटकात जर 16 धावा काढल्या तर सन्माननीय साजन पाटील सरांकडनं कुणाल गावण यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फिफ्टी ओव्हरसाठी ज्या गोलंदाजीची वर्णी लागली आहे योगेश. धावसंख्या झाली ती 25. अजून 21 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईकला कुणाल. यावेळेला समोरच्या दिशेने त्या ठिकाणी चेंडू खेळला होता आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालं आहे विजय यांचं. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 होईल. 16 धावांचं या षटकामध्ये टार्गेट आहे. धावसंख्या झाली 19. कुणाल गावण यांचा सुंदर फटका होता समोरच्या दिशेने. त्याच्यावरती 2 धावा मात्र परावर्तित केल्या होत्या. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला चेंडू आणि त्या ठिकाणी कुणाल गावण बाद झाले आहेत. 3रा गडी बाद होतो या ठिकाणी.
या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय थ्रो ॲक्शनचा. फलंदाज बाद असेल, फेअर डिलिव्हरी. तिसरा गडी बाद होतोय कुणाल गावणे यांच्या माध्यमातून आणि सुंदर झेल त्या ठिकाणी घेतला विकास. हॅलो हॅलो राकेश काळे यांना सुवर्ण संधी आहे. जर यांनी या ओव्हरमध्ये मॅच संपवली, 16 रनचा टार्गेट कंप्लीट केला, तर सिद्धेश शिंदे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. स्वस्तात बाद होत आहेत राकेश काळे आणि सुंदर झेल त्या ठिकाणी यष्टांच्या मागे. चौथा गडी बाद होतोय. योगेश यांच्यासाठी हॅट्रिकची संधी असेल. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सफलता मिळवल्या आहेत. तर स्ट्राईकला आता नवी फलंदाज अमित पाटील. थोडासा सामना कुठेतरी फसलाय. मागोमाग विकेट चालले आहेत, त्यामुळे थोडासा कुठेतरी बॅकफुटवर आलाय वर्ली पॅकर हा संघ. धाव संख्या झाली ती 27. अमित पाटील येतात, तर नॉन स्ट्राईकला संदेश कानडे यांच्या बॅटमधून एक नेत्रदीपक षटकार आला होता. योगेश ऑन हॅट्रिक असतील. धाव संख्या स्थिरावली होती 27 या धावसंख्येवर. यावेळेला हलकासा पद्धतीने चेंडू टटवला, त्या ठिकाणी एक धाव मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट केले आणि एक सेन्सेबल क्रिकेट चा एक नजराना पेश केला आपल्या समोर अमित पाटील यांनी. धावसंख्येत 3 धावा आल्या आहेत. जेवढ्या धावा येतील त्या धावा मात्र मायनस केल्या जातील. या षटकामध्ये 50-50 ची एक षटक योगेश यांच्यासाठी. आणि स्ट्राईकला संदेश कानडे. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. येस, नो बॉलसाठी ऑब्जेक्शन घेतलं या ठिकाणी. तर आपले तिसरे पंच चेक करतील आणि आपला जो काही निर्णय असेल तो देतील.
नो बॉल. थ्रो बॉल आहे त्यामुळे हा कृपया पंचांशी वादविवाद करू नये. पंच जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. आणि जो पंच निर्णय देईल तो अंतिम राहील याची दोन्ही संघाच्या संघनायकाने खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे.
हॅलो हॅलो. पंच पंच मॅच चालू करा. नो चेंडू असेल. जे छोटी कंपनी आहे, छोटी मुलं, त्याने बाहेर यायचं आहे कृपया. आणि आपण सीमारेषेवर जायचं आहे. जे लहान मुलं आहेत त्यांनी आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सर आताच्या चेंडूवरती धावा डिक्लेअर करा. संकेत मोरे 1 मिनिट धाव संख्या सांगतो. थ्रो ॲक्शनवरच्या 3 धावा, अशा टोटल मिळून 5 धावा येतील या चेंडूवरती. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 5 धावा मिळतील या चेंडूवरती. चार चेंडू झाले, 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. तीन चेंडू झालेत आणि 3 चेंडू बाकी असतील.
यावेळेला कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू त्या ठिकाणी आणि 4 धावा मिळतील. सुंदर फटका होता त्या ठिकाणी. संदेश कानडे यांच्या बॅटमधून एक नेत्रदीपक चौकार मारला होता. आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा आल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. टार्गेट पूर्ण करण्यासाठी अजूनही 5 धावा पाहिजे आहेत. पुढचा चेंडू या षटकातील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र थांबवलाय अमित पाटील यांना संदेश यांनी. आतापर्यंत 12 धावा आलेल्या आहेत. एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असेल टार्गेट पूर्ण करण्यासाठी. वडोली पॅकर या संघाला 50-50चं षटक आहे. स्ट्राईकला अमित. राकेश. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे आणि 4-6 धावा मिळाल्या आहेत आणि सामना मला वाटतं संपलेला आहे. जिंकला आहे तो सामना वडोली पॅकर या संघाने. या जो सामना झाला गोलपदे विरुद्ध वडोली पॅकर या संघाचा मॅन ऑफ द मॅच आहे कुणाल गावंड. तर वडोली पॅकर्स संघनायक आणि विनर्स संघनायक टॉससाठी या.